सीताराम माझं नाव आहे. मी तसं इथं पारनेर तालुक्यात पिंपरी जंक्शन म्हणून गाव आहे आणि राहायला मी चिंचवडला आहे. तर ही दुसरी वेळ आहे माझी. तर गेल्या वेळी जास्त त्रास होता. आता कशाचा त्रास कशाचा होता? L5 L4 या मणक्यात मला गॅप सांगितलेला होता. पहिले काय पोझिशन होते? आता मी बरंच वाकडं चालणं वगैरे होतं. मला जवळजवळ 2-2.5 महिने झाला हा त्रास होता. आता या दुसऱ्या वेळेस जरा बराच फरक पडलाय. मला जवळजवळ 50% पर्यंत फरक पडलाय. असं झालंय. छान आहे एकदम. तर आता चालण्यास येतं का? चालायला येतं ना. पहिलं चालायला येत होतं का? चालायला बराच त्रास होत होता. उठायला बसायला उठायला बसायला येत नव्हतं. हां, त्रास व्हायचा. वागता नव्हते येत. हां, वागता पण येत नव्हतं. आता बसून बघा बरं. आता बसता येते ना. बसायला करा. बसायला येत. कसा पहिलं येत होता असं? बसायला त्रास होत होता. उठायला असं हे म्हणून जरा बराच त्रास होत होता. त्रास होत होता. आता बरं आहे. आता ते आता उठता येतं, बसता येतं, चालता येतं, फास्ट पण वाढला सगळा. हा, थोडं अजून होईल पण बरीच प्रोग्रेस आहे. आता ही किती वेळ आहे तुमची? दुसरी वेळ आहे. दुसरी वेळ. पहिल्या वेळेस तुझी त्रास भयंकर होता. हा, बरं भयंकर त्रास होता. भयंकर त्रास होता. आता पण मध्ये परत झाला होता, पण आता हे झाल्यानंतर झालाय परत. आता हे कसं, आता चालून दाखवा बरं. चालण्याची काय पोझिशन? आता चालायला येते व्यवस्थित येते. आता पहिलं चालता येत होतं, अशा पद्धतीत चालू येत होते का? असं एकदम लॉक होत होतं शरीर. हा, बरंच भयंकर त्रास. लॉक होत होतं. भरपूर त्रास होता. आता बरंच व्यवस्थित आहे. नंबर काय तुमचा? 70 20 54 33 73. हा प्रॉब्लेम आहे इथं आणि इथून सुरुवात आहे तुमची सक्तीचा प्रॉब्लेम आहे. कोविडच्या बॉल मध्ये येतो हा प्रॉब्लेम. मन का सरकणे आणि घासणे. झिजवणे प्रकार वेगळे. झिजवणे हा प्रकार वेगळा. झीज झाल्यावर असं चोळलं तर आपण झीज झाल्याच्या नंतर काय होतं, जे मन बघा इथे एक पॉईंट आहे, हा क्रॉस आहे बघा, हा क्रॉस आहे इथपर्यंत. म्हणतो का त्याच्याकडे जल करा तुम्ही. हो, जल करा थोडं तुम्ही असं करून. एकदम मध्ये सर ओरडा करायची कळत नाही तुमचं सुरू आहे. आणि त्याच्याबरोबर तू जा. हॅलो, त्याच्याबरोबर तू जा. मग तू 2 व्हीलर परत मागायची आणि तू मोठी गाडी आहे. कमी असलं
आई बरं चल चालेल चालेल आई आई हो हो अंदर सोडा हसू घाल हॅलो की कंपनी ए वाडा मला माहिती काम कर ना सराव जरा. असं काय तू काम रे काय काम लगेच 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 नाही जास्त कारण मी तर लक्षात घ्या दिसते तुम्हाला बघा हे पॅक झालेलं आहे पूर्णपणे हा भाग पण जरा चढ उतर वाटतं का इकडचं इकडचं आई हा नाही हे दोन टोक काय नाव तुमचं वाढवणी हा वाढवणी वाढवणे कशाला वाढवतो आई गाव कोणतं पिंपरी जलचेन कोणती जलशन कोणती जलशन म्हणले का ना दादा मला काय माहिती हो आई ग आई आई वाढवतो तुला आठवतं का रे वाडे बोला असं करू असा बरडा जायचं ना काय करू वाडे बोलायला गशी आमच्या बागा चालणं किती करता 2-3 किलोमीटर चालतं चालतंय ना आता तुम्ही सांगितलं पहिले चालत होतं परत बंद केलं होतं बापरे तर लय पुढे बोट बारीक आहे बोट बारीक झाली हे बोट बारीक आहे म्हणजे आता किती एवढं सोपं नाही किती वर्ष आले काम करतो हे आता जवळजवळ नाही म्हणलं तरी गावाला हळद म्हणते ते काय म्हणलं तिकडे बोला जलशन म्हणली का पिंपरी निगोज माहिती हा त्याच्या बाजूला आहे आमचं निगोजचं प्रसिद्ध होतं ना निगोजचे ते देवी देवी निगोजची देवी मळगंडी जंक्शन मध्ये रेल्वे टेन्शन नाही ट्रेन म्हणजे साठा आपली मळगंगेची ह्याचं कळशीच आहे ना बरोबर घागरीचं ते दगडात गागरी झाले ना ते एका वड्यात असे लई दगडात हे झाले ते कुठे तेच का आज सुट्टी आहे काय सुट्टीवर नाही त्याला स्पेशल सुट्टी आहे स्पेशल स्पेशल नाही का ते आज रविवार आहे ना मग आता सुट्टीच ना आज असं साधं दुखतच नाही नसतं ते आवड असल्यावर दुखणारच ना थोडं नाही कुतो तो बरं का बंधू थोडा आला जास्त कुतो हात खाली घ्या बिघडायला नाही सांगू स्पेशल कुठे कुठे असं काय काय आहे ना आम्ही एकदा ना खूप लांब आदिवासी तिकडे म्हणजे औषध कोणी एकदम निघायला लागतं कोणी मध्ये आणलं कोणी तांदळाची वाटतं
सर्व्हिसला कुठे येतं काय काय सांगतच नाही ते म्हणजे काय विचारते त्यांना इकडे मावळमध्ये. मावळामध्ये हां हां. कोणत्या शाळेत जाऊ कामणारी. किती मुलं आहेत काय? एक मुलगा आणि एक मुलगी का? काय नाव आहे त्या? अक्षदा आणि आथव का? असं 12वी का? डॉक्टर झाले. किती दिवसापासून त्रास आहे हा? किती वर्षापासून त्रास आहे म्हणजे? तिच्या मणक्यात लई त्रास झाला. सर्व करायला गेलो मी. काल तिची आई म्हणत होती. म्हटलं मी जाणार आहे म्हणजे त्या फोन नंबर ते सगळं घेऊन येतो. सांगतो तुम्हाला. कारण काय असतं तिथं टायमिंग देतो टायमिंगवर फोटो पाठवले. बघा आता तुम्हाला दाखवलं पेशंट. जास्त उभं राहून राहिलं तर त्रास होतो. एवढं वरायला कमी रे वाढून. उठा बरं. आणि मला इंजेक्शन आज रोजी त्याचा पंजाब चालतात. विचार करा तुम्ही किती दिवस झालं तुम्ही आलेले? 8 दिवसात एवढा फरक झाला. नाव विचारा. मानपूर्ण दाखवा. एकच नाही खाली ना? थोडा माग. गाव कोणतं आहे का नाही गाव कोणतं? हो एवढं बोंबलं होतं ते मोठे होतच नव्हते या पोटामध्ये. मान पूर्ण फ्रीमध्ये. नाव विचारा. पिंपरी जंक्शन रे. तुमचं नाव काय आहे? वाढवणे. विचारा तुम्ही आडनाव का सांगितलं? आडनाव का सांगितलं? इकडे हो पायामध्ये पण चला पाय एकदम करा. जवळ आले. हिलवेवडली गॅप का? का बाबा? हिलवेवडली गॅप दोन्ही पाय आता हिलवेवडली जास्त गॅप जास्त होता.
असा कमी जास्त आणखी जवळपास 90% गॅस संपला आहे थोडा राहिला. आता मस्त करून 8 दिवस इकडे लागते लागू थोडं एकदम फ्रीमध्ये. हां मरच तर जगायचे ना. हां काय होतं काय नाही. गाड्या लागते. हां आता पाय उचला बरोबरती कोणता हा शिव. हा ना. हां उचला वरती. सरळ उचला वरती. हात न हलव या खाली. स्लो आहे. हां शो. त्या दिवशी पाय उचलत नव्हते. काल परवा पण नव्हतं उचलत. पाय उचलत नव्हता. पहिले नव्हतं आलो ना तेव्हा नव्हतं. उचलतच नव्हते पाय. परवा दिवशी पण तसं झालं होतं मला. पाय कुठं उचलत होते त्या दिवशी. नव्हतं थोडा दिवस होता. या अडंगून या अडंगून केलेले असतात मी त्यावेळेसच चेक केलेलं असतं सगळं. आता काय बदल झाला सगळं जास्त. हे डान्स करू नको. थांबले गाण्याला होती का काय होतंय काय नाही. आता मला काय माहिती हो. ओ हा काय जलशन कुठं आली. जलशन कुठं आली. गावात आली का? डोळे पाण्यामध्ये ओ आता खाली काय तुला सारखंच तसं बोलतोय. तिचं तर त्यावेळी सारखं तिला बरोबर त्यावेळी सगळ्याच बोलतात. एकदम एकदम मुख्य होणार तुम्ही. काय वर्षभर येत होतो. सकाळी 8-5 वाजता उठायचं जर उठत नव्हता. जाऊ दे जाऊ थोडा जाऊ थोडा. नाही रे मी 3 वाजता उठलो. एक पेशंट होतं याचं बारामतीचं. परिस्थिती अशी होती एक पायामध्ये रॉड. चुकून नाही म्हणले काय. आता विचारा गाव कोणतं. आता कुणाचे पण नाही म्हणतात काय ना बाबा. मामाची ते तुम्हीच बरं करणार आहे मला. नाही पण यावेळेस काहीच नाही झालं. पचास लई वर्गात होता टरा. सिंहाच्या जबड्या घालीन हात मोजीन दात हे असं पाय फकत बसल्या रागाला. पाय मोडी रे पाय. झालं, ओके. आम्हाला सांगूच. काय होतं? कुणाचे? तू कसं घालतो मामा परवा उद्या कसे मिळाले. बरं वाटलं. तुला बरं झालं सर वाटलं. हा मग हे मला सारखं म्हणा अरे चल तिकडं. नाही तर बाबा बरं वाटलं. अहो त्या दिवशी आहे ना पेशंट ह्याचं मला गरज आहे आणि नाही मला योग असतो कोणत्या गोष्टीचा. जेवढं भोग आहे ना तेवढं भोगावा लागतो. भोग आहे. आता तुम्हाला सांगतो की मस तुम्ही आहे ना तिथून शर्ट काढला मामाने आता नाही म्हणजे घाला शर्ट चालू. हा मला ते वाक्य आठवायचं गाडीत. असं ना जोपर्यंत भोग आहे तोपर्यंत काय नाही. तिथून येऊन परत जातो. शर्ट काढून मामा विचार थांबला मामाने आता नाही बस मला आता 8 वाजता कटला आला मला म्हणलं घाला शर्ट पटकेल चला म्हणलं हे आता या रविवारी पहिला नंबर घ्यायचा. आता आवाज गेला तिकडच जास्त होता. नाही पण कमी आला फरक आला करतो ना. किती दिवस आता सायकलिंग करता नाही ना तुम्ही सांगितलं. का बरं आता सायकलिंग करायची आता. बरोबर किती किती करू किती काय तुम्ही 2 तास करा 3 तास करा तुमच्या एवढं? हिशोबाने. हो त्याला काय झालं. आता नाही करायची घरी गेल्या हा मोठं वाटतं मला थोडा पाहिजे जड वाटते. कोणता? आता होईल ना मग ते काय तीच प्रेस करता आता तीच चालू आहे ना आता. पिढा घेऊन
आता नाही ओरडणार, ते वडल्यावर उचलल्यावर. सिस्टीम कशी आहे पट्टी में करणार पट्टी में वरती लाकूड नाही पट्टी में धर टॅक धर डोकं सोडा. हे बघतोय काय झालंय. पैसे करत नव्हतं. ते मुपलर लय भारी बाबा त्यामुळं त्याला ते ताण नाही, कारण मफलरचा काय उपयोग आहे माहिती आहे का तुम्हाला? त्याचं जेवढं पाहिजे तेवढंच ऍक्टिव्ह करतंय. ताणत नाही आणि सुती कापड असेल लांबतात तर त्याचा दाब जास्त बसतो. इथं काय करायचं मामा, पहिले दुखायचं ना तुम्ही आता उभं करायचं घरच्यांना पायावर, त्या शिरात दाब, पाय दाब म्हणायचं, माझे पाय दाब. उड्या मारा नाही असं उड्या मारा आता तुम्हाला सांगतो ह्याच्यापासून आजार म्हणजे असे होतो की गुडघ्याचा प्रॉब्लेम चालू होतो, हे मणक्यांपासून गुडघ्यांचा प्रॉब्लेम चालू झाल्याच्यानंतर त्यांचे हे सांधे आहेत ना हे पूर्णपणे असे बेंड होतात, असे वरती टेकडं होणे, बेंड नाही होते, एकदम असं होतं. काहींचे इकडल्या साईडला अशी तिरकी होतात त्याचे कारण आहे. आधार मणक्यापासून होतो डॉक्टर काय सांगतात तुमचा खालचं बदला पैसा पाहिजे त्यांना थोडा असतानाच करून द्यायचं. मला तुला म्हणलं मला थोडा असतानाच मी ताकद होती ना, तर आता हे म्हणतात जुना आजार आहे. असं ताकद होती अंगात पण ते सहन झाले. आता आता ताकद कमी पडत चालली की ते दुकान सुरू होते. आता तुम्हाला वयाच्या गोळ्या आता मारून, हा. ह्याला वय काय नाही लागत हा, कुणी पण लॉक होऊ शकतं याच्यामध्ये. म्हणजे वयाचं टार्गेट पहिलं पूर्वी काय म्हणायचे वय झाल्याच्या नंतर गुडघ्याचा प्रॉब्लेम सुरू होतो, पण आता तरुण म्हणजे सरासरी आहे ना 40च्या पुढं 30ला सुरू या 25 वर्ष पोरग आता म्हणते पाठीचा त्रास होते, असंच म्हणते ते तुझ्यासाठी. अटॅक सारखं व्हायला लागले. अटॅक आता कोणला आहे, कसं यायला लागला? अन्न जे आहे ना विष आहे विष पात्र आणि त्या हनुमानाचं पात्र कंटिन्यू करणारा, पाय बिया पडतोय, नाचतोय, बिसतोय आणि पाया पडायला गेला रामाच्या असंच पडलं. लोकांना वाटलं की ऍक्टिंग करतोय बरोबर आणि हे करतोय. ते व्हिडिओ आला मी पाहिला, अरे जागेवर पडून ते क्रिकेटमध्ये नाही का खेळता मेलं होते. खेळता घेतच, मग असं असतं ते. जेवताच हा जेवायला बसलं तर अजून जेवण विटाने आणलंय आणि ते डिश वाटतोय आणि तसाच पडला खाली. अरे मी 7-8 व्हिडिओ पाहिले ते. हा 7-8 म्हणजे परमेश्वराने त्याला ते अन्न सुद्धा खाऊ दिलं नाही. जेवण आले सगळी मुलगा आई बायको सगळी आहेत जवळ समोर जेवण आले आणि तो खाऊ शकत नाही. हो ना. एक पोलीस होता, त्यांना जिथं असं एक बँकेत गेला, स्लीप भरतो वरतात पडला. नाही तसं मरण चांगलं ते असं जखडून रांगत मरण नाही का का मामा सगळ्यात बेकार आजारी आलं की गेलेलं ती चांगलं ही गेलेली भारी. लय भारी. नाही झाली, नाही तर मग ते परफेक्ट तरी व्हा, नाही तर मग विषयच नाही ना त्या गोष्टी. दुखत नाहीये तुम्हाला? दुखत नाहीये? इकडं नाही, इकडं सकाळी व्यायाम शिकवला आम्हाला सगळ्यांना. आता 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. स्वतः हॉटेल बिटेल स्लॅबवर जाऊन खाली आलं आणि उलटे फक्त 54 वय. काय होतं तुम्हाला एक सांगू का, की आता माझ्याकडे एक पेशंट होता, आता तर त्याचा प्रॉब्लेम म्हणजे असा होता, आता जवळजवळ 8-9 महिने झाला नीट केलेला. तर महाराज होता बरोबर, नेरेचा होता, नेरा हा निरा आणि मग मुंबईत चालाय बसा निवांत आता. हो टायमिंग नाशिकचे येतात आणि ते मुंबईचे त्यांचं टाइम तुम्ही जाता ना आता? थोडं जरा चालता येईल.
मामा पहिल्यापेक्षा मागच्या रविपेक्षा फरक पडला ना वाढायला. त्रास कमी झाला. त्रास म्हणजे पाय सुद्धा आलं. तुम्ही व्हिडिओ अंधारात केला नाही. नाही ते व्हिडिओ मध्ये दाखवलं त्याला वैतागलेलं होतं ते. कारण हे 12 वाजता जेवण करतो. ते लोक नाशिक ला. काय झालं तुम्ही ते मामा व्यायाम करतानाचा कटकन आवाज आला होता 5 महिन्यापूर्वी. तिथून पुढे जास्त वाढले मला इकडच्या साईड. एकदम श्रीमंत. हा स्लो जाते. त्या दिवशी पाय हलत होता. हा नाही नाही. थोडा सुद्धा पाय हलत होता. लय मोठं थोडं चमकवान म्हणणार. चमकवान म्हणणार. आता त्याला कवरिंग करायची ना. आता त्याला कवरिंग करायची ना आपल्याला. बरोबर. कपल एक साईडला तो पाय बसला. तिथं जाऊ अगोदर लावलं होतं. आई 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 ग आई ग सोडा एकदम ठेवते. त्या दिवशी असं हात धरलं बळद बसवलं. काहीच करता येत नव्हतं. बळच हात धरून म्हणजे मामा डॉक्टरनी सांगितलं बसायचं ना. बसणे हा विषयच नाही अजिबात. टक्कल असं मला लवकर सापडत असतं ना. तुम्ही मला टॅकल करून भाऊ बाबा काही मोठी संघटना आहे आमची आपल्या महाराष्ट्रात आहे. असं ना. हा परत भारतात पण ओपन झालेली. गावाचं नाव कसं आहे? गावाचं नाव जंक्शन. डोकं दुखायचं कमी झालं. दुखत होतं आता. झालं आता कमी. तिथं दुखते बघा. ते माहिती असतं मला म्हणून तर आलो मी तुमच्याकडं. मारत जाऊ ना त्या. हो मारायच्या काही अडचण नाही त्या गोष्टीची. सरळ टाईम आहे. काढून टाक काढून टाक. काढून टाक ते पायात दुसरं. हे पद्धत आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये नाही बाहेर आहे. ही पद्धत आपल्या भागात नाही. नाही का? आयुर्वेदिक मध्ये नाही मोडे. आयुर्वेदिक मध्येच पहिली जुनी पद्धत आहे. जुनी पद्धत. जुनी पद्धत. आता काय झालंय आता तुम्हाला सांगतो. आता सध्या आहे ना तेल मालिश
हा प्रकार राहिला आहे. तो पॅरलेसवाल्याला याला तो येईल, पण मणक्यावाल्याला उपयोगीचा नाही. त्याच्यामध्ये परफेक्ट एकदम शिरांवरती पॉईंट असतात. आणि ह्याच्यामध्ये एकदा ओके झाला माणूस की एकदम परफेक्ट ओके. हे असं नाही थोडे दिवस तुम्हाला बरं वाटेल असं नाही, एकदम परफेक्टली तुम्ही म्हणणार मी येते तर कव्हरिंग होणार असं नाही. हे परफेक्ट एकदम म्हणजे परफेक्ट. गोळ्यांसारखं नाही ॲलोपॅथिकचा. हा नाही तसं पावर आहे तोपर्यंत ते झालं ना माझं म्हणून, नाही तर पहिलेच आलं असतं माहिती का. ह्याच्यामध्ये असं एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट रक्तवाहिन्या तुमच्या क्लिअर म्हणजे क्लिअरच होतं. त्याच्यामुळे आजार तुमचं कव्हरिंग होतं ना, मुळाशी जातो तो असं आहे. त्या दिवशी यांना बसता काय गेलं होतं असं ते छोटा उडत होती. 50% फरक पडला ना. हो आता तर आता मग बरंच फक्त इथे दुखतंय, बाकी काहीच नाही मला आता. दुसऱ्या याच्यात किती फरक पडलाय, अजून 4-5 वेळा तर फार आम्हाला येणार नाही. एकदम एकदम तुम्ही नंतर आहे ना कव्हरिंग झालं ना एकदम परफेक्ट झाले. त्याच्यानंतर MRI करून घ्या तिथं पण काय दाखवतो हे तुम्हाला कळत. म्हणजे मी काय असं सांगतो वाटल्यावर काय करायची सारखं करणं काही चांगलं आहे का? परत कशाला करायचं ते आवाजाची एमआरआयचा एवढा मोठा घाबरते आतमध्ये डेंजर आहे. नाही म्हणजे रेल सांगतो मी. असं वाटतं का आता आपण चाललो यांना बसून चाललो वर असं डेंजर आवाज असतोय, धाड धाड खाड खाड असं लय जोरात असतं. त्याच्यात गेलेली आहेत बरीच माणसं. मला ते गेले MRI काढता गेली. मला डॉक्टर काय म्हणले याच्यात प्लेट आहे ना तुम्हाला आतमध्ये कशी काय परवानगी दिली त्यांनी. मी घाबरलो. ते डॉक्टर प्लेट आहे ना ते मॅग्नेट आहे ते ओढतं म्हणजे तुम्हाला कसं काय आत करून दिले MRI. नाही आता खूप वेगवेगळ्या प्रकारचं सगळं नाही ना इन्स्ट्रुमेंट. नाही मला त्या होमिओपॅथी MD डॉक्टरकडे गेलो ना ते म्हणले चिंबकी असलं ना चिंबकी असलं ना तर कार्यक्रमच काढते ती. नाही ते झालं ना म्हणले तुम्हाला सोडलं कसं का आतमध्ये चेक नाही केलं तुम्हाला. चेक न करता याच्यात प्लेट आहे तुमच्या तुम्हाला कसं. नाही तसं नाही ना की तुमचे रिपोर्ट क्लिअर यायला नाही त्याच्यामध्ये रिपोर्ट क्लिअर नाही येणार. आणि जर चिंबकी ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये आता मी जाणारच नाही. मी आता सांगितलं तरी नाही करणार. सांगितलेलं तरी नाही करणार. मी एक तर पहिले ऑपरेशन करेन आणि मग जाईल. पण आता ती वेळच येऊ दे नको. आता मामा आहेत म्हटल्यावर काय कसं आहे विश्वास ठेवावा लागतो आणि 100% ते विश्वास बसला आता आमचा. आता काय करा पुढं झुका बरं. पुढं हा झुका पुढं झुका सोडा. हा त्या दिवशी झुकताच नव्हते मागं पाडायचे तुम्ही. हा ते पुढं ओढायचं म्हणायचे माग होय होतं खरं. आता काय करा पाय हे करा लांबून द्या. त्याला काय नाही द्या माझ्याकडे पुढं झुका झुका की पुढं. आता काय मला हात देऊन काय नाही. बरोबर मला वाटलं हा झुका एकच लागते. हा झुका की पुढं मग बस ना. बस तेवढंच आहे ना. अरे मा ओढत ओढीत होती गेली. झुका ना पुढं आता
एवढं का हां एवढे पुष्कळ देतात द्या सावकाश बरं का सावकाश झुका पुढं आता सावकाश काय नाही सावकाशच आहे झुका पुढं झुकतो ना तो. हळूहळू हळूहळूच तुमची हिशोबाने मामा हळूच हां झुका बस बस अरे बापरे सोडा एकदम फ्रीमध्ये थांबा ना मामा हां बरं ठीक आहे तुमच्या हिशोबाने तसं काय नाही माझं काय नाही इतकं सिरियसली नाही खालच्या साईडला थोडं हां तिथं इकडं रग लागली सोडा एकदम फ्रीमध्ये बापरे झुका पुढं आता काय गाव गाव कोणतं आहे आहे का नाही आहे ना आहे ना सोडा आहे एकदम ना आहे आता इकडं लय रग लागली हां झुका पुढं आता झुका पुढं बस ना आता बस त्या पाहिलं मांडी घाला घाला मांडी आणि पुढं आता पूर्णपणे असं करा आता काही नव्हतं इथं असं काही नव्हतं ते असं पाय हे केलं होतं हां घ्या पुढं हां झुका आता मग अशी झुकत होते ना हां आता झुकले ना बरोबर मागे रग लागली हां झुकले ना पुढं हं. हं? त्या दिवशी तर पार किती अवघड काम होतं नव्हतं सध्या द्या माझ्याकडे पुढे येऊ का नाही नाही तुम्ही जागेवर बसा काय नाही अडचण पुढे झुकायचं आपल्याला बाकी काय नाही करायचं बरं बरं थोडा एकदम फ्रीमध्ये थोडा थोडा एकदम फ्रीमध्ये गळ्यातून पाण्याला त्यांच्या डोक्यातून आलं हा बरं आता व्यवस्थित बसावं हां आता कुठं त्रास होतो आता इथं मागायचे बाकी ते फक्त बाकीचं दुसरीकडं आता मोकळं झालं एकदम फ्रीमध्ये हा करेक्ट फक्त आता वाकलं ना घेऊन हे होतं सोडू दे मला हां 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 हो झालं कमी झालं कमी थोडं थोडं आहे ना ते होईल कमी कुठं बरं आता त्या दिवशी वाजता नव्हते त्या दिवशी हा विषयच नव्हता मला किती वरात फ्रीमध्ये एकदम हा ना फ्रीमध्ये एकच झाली 5 झाल्या तीन झाल्यात फक्त लय पाहिजे. 4 5 6 7 9 झाले फक्त 10 कसं 2 चार होते आता टाका ते बघा आता बसते येतं हां त्या दिवशी कुठं बसता सोडू नका त्या दिवशी कुठं बसता येतो नव्हतं हां त्या दिवशी असं सुद्धा नव्हतं सोडू नका फक्त सोडू नका तुमचं गाव कोणतं काय अहो, दोन्ही येते थांबा मामा काय झालं सोडून आता तुम्ही व्यवस्थित बसले तर मी नाही बसलो ना हां मागे सपडलं नाही हा. पाहिजे सोडल्यावर एकदम फ्रीमध्ये झालं कमी प्रमाण तर लागलेली माग हां एका साईडला उजव्या लागून द्या ना गाव कोणतं हो तुमचं साईड पिंपरी मामा सोडू नका अरे गावाला जायचं दोन्ही पण होते रडायला पण येते गावाला जायचं नाही बाई. हाताच्या मग सोडून द्या झालं की
टाचा उचला या मला. टाचा उचला बस ओके कसं काय मग जलशील भारी आहे ना हा ना तुम्ही भारी गेले. दम लागला त्या कोटाचा मग परत कुठं आता ओके फिरवा पुढं 10 वेळेस राहून तुम्ही लय दामाने फिरत आहे फास्ट मध्ये फिरवा की काय त्याला ओके माझ्या रिटर्न 10 आता हे करताना रग लागते पूर्ण इथे पूर्ण लागणार थोडे रग लागत असते पूर्ण लागते. ते लॉक झालेलं होतं ना पूर्ण तुमचं शरीर अख्खं लॉक झालेलं होतं त्या दिवशी काय परिस्थिती होती लय बेकट होती वाकलं होतं.